हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्या भाजीसाठी इथे मी एक वाटण करणार आहे. हे वाटणाचं साहित्य आहे, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी हिरवी कोथिंबीर, 1 चमचा जिरं घेतला आहे आणि 1 चमचा धने, 1 चमचाभरून तीळ घेतला आहे. मस्त आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. मस्त असं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही. आता इथे आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या देखील मस्त तेलामध्ये 1-2-3 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. इथे बघा मी वाटाणे घेतले आहेत आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे वापरले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यातही भिजवून हे शेंगदाणे वाटून घेऊ शकता. थोडासा पोटा, थोडेसे गाजराचे तुकडे आणि बोरं घेतले आहेत, मी अशी कापून घेतले आहेत. 1 मीडियम साईजचा बटाटो आहे आणि ह्या वालाच्या शेंगा आणि 2 वांगी घेतले आहेत, मस्त अशी चिरून घेतली आहेत बारीक. आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत. याला भोगीची भाजी म्हणतात आमच्या इकडं, तुम्ही काय म्हणतात किंवा आम्ही मिक्स भाजी देखील म्हणतो. तुम्ही या भाजीला कोणत्या नावाने, म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोललं जातं, तर तुम्ही काय म्हणता हे नक्की सांगा. आता इथे मी जी फ्राय करून घेतलेल्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मोहरी टाकली आहे. मोहरीशी हलकीशी तडतड झाल्यानंतर इथे मी लगेच 1 मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. तो देखील मस्त असा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि जे हिरवं वाटण केलं होतं ते देखील आता तेलामध्ये टाकायचं आहे. इथे बघा मस्त आपण सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण हे कच्चंच होतं, त्यामुळं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत. इथे बघा आपलं वाटण देखील मस्त असं तेलामध्ये फ्राय झालं आहे. इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि थोडंसं लाल तिखट देखील टाकणार आहे. मिरची तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण अगोदर आपण वाटणामध्ये 2 हिरव्या मिरच्या देखील टाकल्या होत्या. तर इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे रंगासाठी. ते देखील तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 मीडियम साईजचा टमॅटो घेतला आहे, तो देखील तेलामध्ये टाकला आहे आणि मस्त असा परतून घ्यायचा आहे. आपला टमॅटो मस्त असा सॉफ्ट होण्यासाठी इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतला आहे आणि मस्त टमॅटो देखील आपलं सॉफ्ट झालं आहे. इथे बघा, इथे मी जरा धने जिरेची पावडर देखील टाकली आहे थोडीशी आणि जे फ्राय केलेले आपण भाज्या होत्या ते देखील मस्त तेलामध्ये 1-2 मिनटं मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्या मसाल्यासोबत, म्हणजे आपले मसाले मस्त असे भाज्यामध्ये मुरले जातील. मस्त अशा ताज्या आणि टवटवीत, मस्त थंडीचा दिवस चालू आहे त्यामुळे ह्या भाज्या पटकन भेटतात मार्केटमध्ये आणि खूप मस्त होते भाजी ही. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. तर इथे बघा मी 2 मिनटं आता झाकण ठेवून मस्त भाज्या अशा परतवून घेणार आहे. इथे बघा आपल्या भाज्याला मस्त असं तेल सुटलं आहे, बघू शकता तुम्ही. छान आपल्या भाज्या मस्त तेलामध्ये फ्राय झाल्या आहेत. तर जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं वाटण लागलं होतं, त्यामुळे मी थोडंसं मस्त असं धुवून भांडं मस्त थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता मी इथे 1 ग्लास एवढं पाणी टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर वरून थोडंसं तीळ देखील तुम्ही टाकू शकता, त्यामुळे भाजी खूप छान होते, खूप मस्त लागते. परत आता मी झाकण ठेवलं आहे आणि 5 मिनटं आपण मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत. तिथे बघा मी झाकण काढून घेतलं आहे आणि परत मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाज्या शिजायला आपला जास्त वेळ लागतो, त्यामुळं मी इथं परत आणखीन झाकण ठेवलं आहे आणि मस्त
आपल्या भाजीला मस्त अशी उकळी देखील फुटली आहे. आता मी इथे थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. मस्त आपल्या भाजीला कलर खूप छान आला आहे आणि भाजी खूप टेस्टी होते. इथे बघा आपल्या भाजीला मस्त आपली भाज्या देखील खूप छान अशा मस्त शिजल्या गेल्या आहेत. इथे बघा आता आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झाली आहे. एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतली आहे. मस्त गरमागरम बाजरीची भाकरी, तीळ लावले आहेत बाजरीच्या भाकरीला. इथे बघू शकता तुम्ही. मस्त आणि मिक्स भाजी देखील खूप छान लागते. माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके, बाय बाय.